तुम्हाला हा व्हिडिओ आठवतोय? टेक्सासमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने जगज्जेता असलेल्या आपल्या गुकेशला हरवलं आणि एवढ्यावरच न थांबता त्याने गुकेशचा किंग बोर्डवरून उचलून ऑडियन्समध्ये फेकला. पण आपला शतरंजचा बादशाह पण शांत बसणारा नव्हता. नुकत्याच झालेल्या क्लब चेस चॅम्पियन्स शोडाऊन स्पर्धेत ज्या नाकामुराने गुकेशचा राजा फेकला होता, त्याला पहिल्याच गेममध्ये त्याने धूळ चारले. नाकामुराने फेकलेला गुकेशचा किंग हा भारताच्या चॅम्पियनचा आणि खेळाचा केलेला अपमान होता. त्यामुळे जिंकूनही नाकामुराला जगभरातून ट्रोल केलं गेलं. या उलट गुकेशने त्यावेळेस शांतपणे रिॲक्ट केल्याने त्याचं कौतुकच झालं, कारण गुकेशला चांगलं माहिती होतं की उत्तर शब्दांनी नाही तर चालींनी द्यायचं होतं आणि त्याने ते उत्तर दिलंही. क्लब चेस चॅम्पियन्स शोडाऊन गेममध्ये कार्लसन, नाकामुरा, कारुआना आणि गुकेश असे जगातले टॉप 4 खेळाडू आमनेसामने होते. गुकेशच्या पदरी पहिल्या दिवशी हार पडली असली तरी त्याचं लक्ष फिक्स होतं, ते म्हणजे नाकामुरा. गुकेशने कोणताही ड्रामा न करता शांतपणे बोर्डवरच उत्तर दिलं. गुकेशने फक्त नाकामुराला हरवलं नाही, तर फॅबियानो कारुआनाला 2-0 क्लीन स्वीप देत पहिल्याच दिवसाच्या शेवटी गुकेशने टॉप पोझिशन मिळवले. आजच्या विजयानं गुकेशने हे सिद्ध केलं की चॅम्पियन शांत राहतो पण बदला घेणं विसरत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.